विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रक्रिया वापरून ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 मिमी जाड MS प्लेटवर फिलेट टी जॉइंट बद्दल शिकू। उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्ड आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य इलेक्ट्रोड निवडण्यास, प्लेट्स टी जॉइंट मध्ये ओव्हरहेड पोझिशन मध्ये तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून ओव्हरहेड पोझिशन मध्ये टी जॉइंट करण्यास। आता SMAW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट टी जॉइंटसाठी लागणारे साहित्य पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पीन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प। आता SMAW प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट टी जॉइंटसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। फ्लॅट पोझिशन मध्ये टी जॉइंटच्या दोन्ही टोकांना वेल्ड पीसेस टॅक करा। डिफेक्ट्सची सुरुवात होऊ नये म्हणून बाहेरील कडांवर वेल्ड पीसेस टॅक करा। ओव्हरहेड पोझिशनवर वेल्ड सेट करा आणि त्याची उंची ॲडजस्ट करा। इलेक्ट्रोड होल्डरला DC मशीनशी जोडा। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड, आणि 110 amps करंट वापरा। सेकंड आणि थर्ड रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड, आणि 110 amps करंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। आता SMAW प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट टी जॉइंटची वेल्डिंग प्रोसेस पाहू। डाव्या बाजूने बीड सुरू करा। उभ्या प्लेटचा 30 अंशांचा वर्क अँगल वापरा। वर्क अँगल हा इलेक्ट्रोड आणि जॉब पृष्ठभाग यांच्यातील कोन आहे। नेहमी लहान आर्क ठेवा। चिपिंग हॅमर वापरून बीड मधून स्लॅग काढा। वायर ब्रशने स्वच्छ करा। थर्ड बीड जमा करा। चिपिंग हॅमर वापरून बीड मधून स्लॅग काढा। वायर ब्रशने स्वच्छ करा। जेव्हा अनेक पॉज वापरले जातात तेव्हा दुसरा पॉज पहिल्या पॉज आणि उभ्या प्लेटमध्ये पेस्ट करावा, जेणेकरून सेकंड बीड पहिल्या पॉजला त्याच्या रुंदीच्या सुमारे 2/3 ओव्हरलॅप करेल। वरचा हॉरिझॉन्टल प्लेट आणि सुमारे 2/3 दुसरा बीड तिसऱ्या बीडने झाकलेला असावा। वेल्डच्या पायाची लांबी L समान असावी। आता SMAW प्रक्रिया वापरून ओव्हरहेड पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट टी जॉइंटसाठी लागू करायचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू। ओव्हरहेड पोझिशन मध्ये वेल्ड करताना डबके सपाट आणि लहान ठेवा। जेव्हा मॉल्टन मेटल खूप फ्लुइड होतो
तेव्हा तुमचे इलेक्ट्रोड क्रेटरपासून त्वरित दूर करा आणि धातूला घट्ट होऊ द्या. एकाच वेळी जास्त वेल्ड धातू ठेवण्याचा प्रयत्न करू नका. वेल्डमधून स्लॅग काढा आणि पृष्ठभाग आणि बाह्य डिफेक्टसाठी जॉईंट तपासा. ॲटर्स. lack of fusion. Uneven ripples. Lack of penetration. Recap. या विषयात तुम्ही शिकलात फिलेटवर रूट रन जमा करण्यास, ओव्हरहेड पोझिशनमध्ये टी जॉईंट, ओव्हरहेड पोझिशनमध्ये वेल्डिंग करताना मॉल्टन पूल नियंत्रित करण्यास, ओव्हरहेड पोझिशनमध्ये मल्टी रन वेल्डसाठी इलेक्ट्रोड अँगल हाताळण्यास, पृष्ठभागावरील डिफेक्टसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास,